करीती देवी कुबेरा ही तैसेची जो सर्वज्ञ आणि लया गण मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगतम जसा दोरीवरी सर्प दिसतम परी दोई ठाई सर्पना जगतम ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा नाम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. आपण चैतन्याचे प्रकार पाहू लागलो. तर चैतन्याचे प्रकार बघताना आपण आकाशाचे 4 प्रकार बघितले. आकाशाचे 4 प्रकार बघून दृष्टांत म्हणून आता चैतन्याचे सुद्धा 4 प्रकार मानले. ते या ठिकाणी समजुतीसाठी चैतन्याचे 4 भाग केले आणि ते आपल्याला सद्गुरू समजून सांगायला लागले की कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. यापैकी आपण कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य याबद्दल माहिती बघितली. आणि कुट म्हणजे मिथ्या, कुट शब्दाचा अर्थ मिथ्या अशी जी बुद्धी त्यामध्ये स्थ म्हणजे असंग रूपाने राहिलेला. कुट म्हणजे मिथ्या आणि मिथ्या काय तर बुद्धी तिच्यामध्ये असंग रूपानं जो राहिला तर त्याला कुटस्थ अशा प्रकारचं नाव आलं. म्हणून जसं त्याला आयरन अशा प्रकारचं सोनाराची आयरनी प्रमाणे अलंकाराहून अलिप्त. आयरन कशी आहे, अलंकार घडते, आयरन ही अलिप्त असते. तशा प्रकारचा हा कुटस्थ कसा आहे, असंग रूपाने त्या मिथ्या बुद्धीमध्ये आहे. म्हणून त्याला कुटस्थ अशा प्रकारचं नाव आलं असंग रूपाने. आणि असं लक्षण त्या कुटस्थाचं केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जीव चैतन्याचं लक्षण बघताना आपण बघितलं की जीव चैतन्य बघताना कुटस्थ अंतकरण किंवा बुद्धी आणि तिच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे तिन्ही मिळून जीव चैतन्य अशा प्रकारचं मानलं गेलं. आणि या तिन्हीला मिळून जीव चैतन्याचं लक्षण करताना त्यानं आभास, कुटस्थ आणि बुद्धी. आता कुटस्थ कसा आहे तर असंग आहे. जीव चैतन्याचं लक्षण करताना कुटस्थ बुद्धी आणि बुद्धीमध्ये पडलेलं कुटस्थाचं चैतन्याचं प्रतिबिंब. आणि कुटस्थ कसा आहे असंग रूपाने आहे. त्याला कोणताच लेप लागत नाही, तो असंग आहे. म्हणून त्याला या ठिकाणी कोणते धर्म त्याच्यावर नाही येत, तो असंग आहे. म्हणून कसा आहे तर कुटस्थ असंग आहे, संग नाही त्याला कोणताच, निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी कोणताच विकार नाही. ज्याच्या ठिकाणी कोणताच विकार नाही त्याला निर्विकार असं म्हणतात. पण कुटस्थाला कोणताच विकार नाही, तो असंग रूपाने आहे, त्याला या ठिकाणी कुटस्थ मानलेलं आहे. आता हे सगळे संसार धर्म कोणाचे आहेत तर बुद्धीचे आहे. म्हणजे सगळं बुद्धीचं आहे. बद्ध मुक्त हे सगळं काही संसार धर्मच बुद्धीचे. कुटस्थ ह्याच्याहून अलिप्त आहे, असंग, निर्विकार. म्हणून कुटस्थ ब्रह्मचैतन्य दोन्ही एकच असते. अशा प्रकारचा इतका त्या ठिकाणी असंग असणारा, निर्विकार असणारा कुटस्थ. आणि म्हणून हे संसार धर्म मग आहेत कोणाचे? संसार कोणाच्या माथ्यावर मारायचा तर
संसार धर्म हे बुद्धीचे, तर कुटस्थाचे नाहीत, मग बुद्धीचे आहेत. कारण कुटस्थ असंग आहे. म्हणून जीव पदाच्या वाच्याच्या ठिकाणी सुखदुःख आदी संसार धर्म सर्वात प्रतीला येतात. सर्वांना प्रतीला येतात. जीव पदाचं वाच्य म्हणलं की संसार धर्म प्रतीला यायला लागले, म्हणजे अनुभवाला यायला लागले. पण हे संसार धर्म कुटस्थाचे नाहीत. कसे नाहीत विचार करू. जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म आहेत. कुटस्थ बुद्धी आभास तिघावर येतात. खरे आता जीव म्हणलं की हे कुटस्थ बुद्धी आभास हे तिघ आले खरे, पण जीवपणाचे सर्व धर्म कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य सुख दुःख चिदाभासाचे कोणाचे आहेत? जीवपणा मानला की चिदाभासाचे आहेत, कुटस्थाचे नाहीत. कारण कुटस्थ काय निर्विकार आहे, त्याच्या ठिकाणी कोणतेच धर्म लावता येत नाहीत आणि म्हणून त्याचे धर्म नाहीत. हे सगळे धर्म आभासाचे आहेत, बुद्धीचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी चिदाभासाचे आहेत. पाप पुण्य इत्यादी सुख दुःख धर्म बुद्धीसह चिदाभासाचे, बुद्धीसह चिदाभासाचे, म्हणजे बुद्धीचे चिदाभासाचे आहेत, कुटस्थाचे नाहीत. म्हणून हे लक्षात घ्यायचं असतं. आता इथं या ठिकाणी हे बुद्धीचे आहेत, चिदाभासाचे आहेत आणि कुटस्थाचे नाहीत. म्हणजे कुटस्थ काय झालं मग? ब्रह्मरूप. आता कुटस्थाची ब्रह्मरूपता या ठिकाणी सांगायची, हे नंतर पुढे विषय येणार आहे आपल्याला. म्हणून तो या ठिकाणी आता हे संसार धर्म मुळामध्ये त्याचे नाहीतच. तो कसा आहे? निर्विकार आहे, असंग निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहोय. म्हणून हे बळच दुसऱ्याचे वजे आपल्या माता घ्यायचे, तरी कान दटीचे धनुर्धरा. म्हणजे दुसऱ्याचे धर्म आपण आपल्या माथ्यावर घेणं हेच चुकलेलं आहे. म्हणून ज्याचे त्याच्याकडे देऊन टाकणं, बुद्धीचे बुद्धीवर टाकून देणं. याशी यास त्याशी त्यास तुक्याने कास घातली, याची याला त्याची त्याला, हे धर्म आपले नाहीत. आणि दुसऱ्याचे वजे जोपर्यंत आपण टाकीत नाही तोपर्यंत आपलं दुःख जाणार आहे. म्हणून आपण काय वस्तू आहोत ते आपल्याला ध्यानात यासाठी आपण हे नसलेलं, म्हणजे आपण नाही, जसे आपण नाहीत तसे आपण बळच आपण आपल्याला मानायला लागलो, तसे आपण समजायला लागलो, पण तसे आपण नसतो. आणि बळच या ठिकाणी दुसऱ्याचं शरीराचा धर्म आपण आपल्यावर घेतला. काळे गोरेपणा, हे कातऱ्याचा धर्म घेतला. जन्म मरण वान कोण आहे तर मीच आहे वाटायला लागलं. मग देहाकडे पाहून वास्तविक आपण देह नसतो, आपण तसे मानायला लागलो. तसे नसताना आपण बळच त्या ठिकाणी मानायला लागलो. म्हणून हे मानणं चुकलेलं आहे. म्हणून देहाचे धर्म आपले नाहीत, मनाचे सुख दुःख आपण बळच ओढून घेतले. म्हणून आपण सुखी दुःखी आहेत का? सुख दुःख, सुख असतं तेव्हा दुःख नसतं, दुःख असतं तेव्हा सुख नसतं. आणि आपण तर कधी बी असतो. आपण जर सुखी म्हणावं तर मग दुःखात सुख जातं, पुन्हा दुःख येतं. आपण दुःखी म्हणावं तर पुन्हा दुःख जातं, पुन्हा सुख येतं. म्हणजे आपण जाणारे येणारे नाहीत, आपल्याला सुद्धा मान्य आहे, आपण तेच आहोत. म्हणून हे धर्म, हे प्रत्येक वस्तू मध्ये बदल आहे. म्हणून हे धर्म आपले नाहीत, हे बुद्धीचे धर्म आहेत. आणि बुद्धीचा रंग पालटत असतो. पण बुद्धी सांगताना तुकाराम महाराज सांगते, क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग, तो हे बाधक अनंत बुद्धीचे तरंग. बुद्धीचे तरंग अनंत आहेत. मी एक आहे हे प्रत्येकाला ज्ञात आहे. मी काय वस्तू आहे तर मी एक आहे. म्हणून मी एक असणारा आणि हे अनेक आहे. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटती रंग. आणि आपण त्याचा संग धरायला लागलो, त्याचा संग करायला लागलो, त्याला मी माझं खरं मानायला लागलो. आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी अशा प्रकारचं
आपल्याला लक्षात यायला तयार नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगायला लागले, हे सगळे धर्म बुद्धीचे आहेत, बुद्धीच्या बुद्धीवर टाकून द्या आणि आपण निसंग आहेत. निसंग तुम्हाशी राहणे कट, नाही कट कट साहो येत. आणि असे आपण निसंग आहोत आणि म्हणून आपल्याला कोणताच संग नाही. आणि धरू जाता संग तो होय बाधक. आणि आपण तो संग करायला गेलो तो आपण त्या ठिकाणी तो संघ आपल्याला बाधक व्हायला लागला. वास्तविक आपण कसे आहोत तर निसंग आहोत, म्हणून निर्विकार आहोत. कोणताच विकार आपल्या ठिकाणी नाही. सगळे विकार देहाचे, ज्याचे त्याचे पहा आणि आपण निर्विकार आहोत असं आपण आपल्याला ध्यानात घ्या, असे साधू संत आपल्याला सांगत असते. हे धर्म आपण बळच या ठिकाणी आपल्याकडे ओढून घ्यायला लागलो आणि म्हणून नसल्यानं आपण दुःखी व्हायला लागलो. म्हणून हे धर्म त्याच्यावर टाकून द्या आणि आपल्या ठिकाणी कोणताच विकार नाही. आणि विकार नाही म्हणजे आपला नाश नाही. विकार ज्याच्यात आहे ते आपण नाही आणि म्हणून ती वस्तूच आपण नाही. मग त्याचे धर्म, त्याचा बदल, त्याचा नाश हे आपल्याकडे येतच नाही. आता आपण बळच ओढून घ्यायला लागलो, काय यायला लागलं, बळच ओढून घ्यायला लागलो. आता बळच ओढून घ्यायला लागलं म्हणल्यावर काय करावं त्याला? तसे नसताना आपण तसं मानायला लागलो. दुःखी नसताना आपण दुःख ओढून घ्यायला लागलो, सुखी नसताना सुख ओढून घ्यायला लागलो. म्हणजे हे सुखाने आपण सुखी नाहीत किंवा ह्या दुःखाने हे सुख म्हणजे आपलं स्वरूप नाही. सुख स्वरूप आपण आहोत आणि हे विषयातलं सुख येणारं जाणार आहे. हे दुःख सुद्धा येणारं जाणार आहे. आणि म्हणून हे धर्म हे सगळं बुद्धीवर टाकून देऊ. हे बुद्धीचे धर्म आहेत सगळे आणि ते अनंत रंग आहेत तिचे. कोणता रंग कधी बदलून काही सांगता येत नाही. जसं इंद्रधनुष्य असतं ते चमकत, अनेक रंगाचं असतं, तशा प्रकारचा हा सुद्धा काय रंग आहे. आणि आपण त्या रंगात भांगणाऱ्या रंगामध्ये रंगायला लागलो. हा रंग निघून जातो. तारुण्याचा रंग म्हातारपणात निघून जातो. बालपणाचा रंग तरुणपणात निघून जातो. म्हणून हे रंगाचा भंग होतो आणि आपण अभंग आहोत. आपला नाश नाही. नाश नाही म्हणजे आनंद आहे. ज्याचा नाश आहे तिथं दुःख आहे. नाश म्हणलं की दुःख आहे आणि अविनाश, ज्याचा नाश नाही म्हणलं की आनंद आहे. माझा काय नाही तर नाश नाही. नाश नाही, नाश नसणं आवडत. प्रत्येकाला माझा नाश होऊ नये हे आवडत. परंतु हे जे सांगणारे संत आहेत आपला नाश नाही, हे का आवडत नाही? कारण संत सांगते तुपला नाश नाही. सगळे सांगायला लागले तुला मरण आहे किंवा सगळं सांगायला लागले की मरणाऱ्याला धरूनच बोलायला लागले, तर संतच सांगायला लागले तू या मरणाऱ्याला सोडून आहेस, कारण तू असंग आहेस. तुझा आणि याचा काही संबंध नाही. वाटला तरी तो खरा संबंध नाही म्हणजे नाहीच. म्हणून तू निसंग आहेस. आणि म्हणून हे धर्म सगळे कोणाचे बुद्धीचे आहेत. तू बळच या ठिकाणी माझे माझे मानायला लागला आणि दुःखी व्हायला लागला. म्हणून त्याच्यावर टाकून दे आणि तू स्वतःला या ठिकाणी याच्याहून अलिप्त आहेस असं ध्यानात घे. आणि प्रत्येकाचं स्वरूप असंच आहे. काही व्हायचं नाही, काय नाही, समजूत चुकलेली आहे आणि ती दुरुस्त करायची. म्हणून सोपं काम आहे. बाकीचे काम अवघड होते. काही करायचं असतं तर अवघड होतं. इथं संतांना आपल्याला काही करायचं सांगितलं नाही, तर लक्षात घ्यायचं सांगितलं. जसं आहे तसं. म्हणून व्हायचं नाही, आहे ते ध्यानात घ्यायचं. असतीची वस्तू होई जे करायचं नाही, लक्षात घ्यायचं. आणि म्हणून असतीची वस्तू म्हणून आहेच
आईशी तू अंगा अंगे डोळे उघडी. मग डोळे उघडा विवेकाचे. नरदेहामध्ये विवेक आहे, बुद्धी आहे. बुद्धीनं आपल्याला विचार करता येतो सार असार काय, म्हणून सार काय वस्तू आहे ती कधी बी असती, तिला सार म्हणायचं. ती सत्य आहे. कधी असते कधी नसती, ती जेव्हा दिसली तेव्हाच नसती. कारण तिचं नसणं मग आपण पाहिलं. जे आता वस्तू आहेत त्या जर माग नव्हत्या म्हणल्यावर त्या आताच नाही. अशी बुद्धीचा शहाणपणा मनुष्य जन्मामध्ये आपल्याला करून घेता येतो. मनुष्य जन्मामध्ये आपल्याला कळत असतं की या वस्तू आता दिसायला लागल्या ना, तर आताच या ठिकाणी ह्या नाहीत, कारण याचं नसणं मी मागं पाहिले. आताच तरुण पण खोट आहे. कारण का, तर याची बालपणामध्ये याचं नसणं मी पाहिले, मग आता दिसायला लागलं, मग कशाचं खरं आलं. म्हणून असा निश्चय आपल्याला या विश्वाचा, पिंडाचा, ब्रह्मांडाचा करता येतो. आणि हे आपला शहाणपणा आपण वापरला तर प्रत्येकाला शहाणपणा आहे, आणि त्यांना स्वतःसाठी वापरा असं संत सांगत आहे. आणि म्हणून शहाणपणा आहे पण आपल्यासाठी. म्हणून आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. आणि हा गुंताड आहे. आणि हेच या ठिकाणी सांगायला लागले, हे धर्म बुद्धीचे आहेत. पण आता हे कुटस्थाचे नाहीत. कारण कुटस्थ कसा आहे, निर्विकार आहे. ते अधिष्ठान आहे, बुद्धिधिष्ठान. आणि म्हणून बुद्धिधिष्ठान आहे किंवा वेष्टी अज्ञानधिष्ठान आहे. म्हणून दोन शब्द आपण काल बघितलं की तोच आहे. आणि म्हणून त्याचा याचा काही संबंध नाही. म्हणून जसं सोन्याची आयरन दृष्टांत त्यानं सुंदर अशा प्रकारचं द्यावा. सोन्याच्या आयरनीवर अनेक प्रकारचे अलंकार घडतात, परंतु आयरन कशी असते तिच्याहून अलिप्त आहे. तसं कुटुंब म्हणजे मिथ्या, आणि अशी मिथ्या बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये स्थ अशा प्रकारचा असणारा. आता स्थ म्हणजे असंग रूपान. बुद्धीमध्ये हा आहे पण कसा आहे, म्हणजे बुद्धीचे धर्म याला लागत नाहीत, असंग रूपाने आहे. आणि अशा प्रकारचा संघ नाही असू द्या तिथं, परंतु कसा आहे, असंग रूपाने आहे. बळच मानायला लागला म्हणून या ठिकाणी न करी रे संघ, राहे रे निश्चळ, लागून येते मळ ममतेचा. म्हणून संगत नाही, असंग. म्हणून सर्वांचं स्वरूप काय, निसंग, तुम्हासी राहणे एकट. म्हणून संग नाही, बळच आपण मानायला लागलो त्याला सत्य, पण सत्य नाही. आपलं स्वरूप असंग आहे. कारण आपण त्याला धरायला लागलो तो आपल्याला त्याचं बंधन व्हायला लागलं. वास्तविक ते धरले जात नाही, म्हणजे ते आपलं स्वरूप नसतं. बालपणाला आपण जरी माझं म्हणलो, परंतु धरले गेलं नाही. पण त्याला मी मानल्यामुळे त्याच्या वासना आपण तशा ठेवल्या अंतःकरणामध्ये. बालपण गेलं तरी त्या वासना आपण सांभाळून ठेवल्या बालपणातल्या. बालपण गेलं नाही का, गेलं, पण बालपणातल्या आठवणी आपण तशाच ठेवल्या. आणि ते बालपणा गेला म्हणल्यावर तो खरा नव्हता. जे गेलं ते खरं नाही, पण त्याची जी आठवण आपण ठेवली, आठवणी बालपणातल्या, मग त्या आठवणी ज्या वस्तूच्या आहेत त्या वस्तूच खऱ्या नाहीत, मग ते आठवणी कुठं खऱ्या आहेत. आठवणी कशाच्या आहेत, खोट्याच्या. तसं काही माणसं मृत्यू पावले आणि त्याचे फोटो आपण ठेवले, आणि मग खोट्याचे खोटे. अशा प्रकारच्या आठवणी म्हणजे काय, तर खोट्याच्या खोट्या आठवणी. आणि म्हणून या ठिकाणी त्याला आपण सांभाळायला लागलो. म्हणून हे मन म्हणजे काय, आठवणीचा गठ्ठा, संस्कार. कशाचे संस्कार, हे मना ह्या सगळ्या वस्तूचे काय, संस्कार. आणि म्हणून अशा प्रकारचं त्या वस्तूच खोट्या आहे, म्हणून याचे संस्कार सुद्धा खोटे आहेत, त्याच्या आठवणी सुद्धा खोट्या आहेत.
आणि याच्यातला खरा कोण आहे तर मी आहे. आणि तो कसा आहे तर असंग आहे, संग नाही मला कोणता. कारण संघ कसा नाही तर मी ते निघून चाललं मी तसाच आहे. ते प्रत्येक या ठिकाणी बदल आहे सगळ्यामध्ये. आणि तो बदल काय लागला परंतु माझा नाही व्हायला. मी असंग रूपाने आहे, माझ्यात नाही व्हावा लागला, माझा नाही व्हावा लागला. मी कसा याच्याहून असंग आहे. जसं महाराज दृष्टांत देते की पंखा फिरतो परंतु आग त्याच्यामध्ये कसा आहे तर फिरत नाही. आणि त्याच्यामुळे ते पंखा फिरतो. परंतु अस्थिर जे आहे ते कशावर आहे ते स्थिरावरच आहे. मग हे समजायचा बदल आहे, पण हा बदल कोणावर आहे तर जो बदलत नाही त्याच्यावर आहे. म्हणून न बदलणार या ठिकाणी कोण आहे तर मी आहे. असंग कोण आहे मी आहे. निर्विकार म्हणून या चिंतनामध्ये अशा प्रकारचे शब्द आले. निर्विकार, कोणताच विकार नाही. म्हणून कुटस्थ कसा आहे असंग आहे, निर्विकार आहे. त्याला कोणताच संग नाही, त्याला संग लागतच नाही कोणता. तो निर्विकार आहे, असंग आहे. असं कुटस्थाच्या बाबतीमध्ये सांगायला लागले. आणि म्हणून हे धर्म आहेत कोणाचे मग आता कोणाच्या माथ्यावर हे संसार किंवा हे धर्म सगळे संसार धर्म कोणाचे आहेत मग आहेत तर बुद्धीचे आहेत. मग हे बुद्धीवर टाकून द्या. म्हणून आपण पाहतो की संसाराचा करता कोण आहे तर अहंकार आहे. म्हणून त्याच्यावर टाकून द्यायचे. अहंकार म्हणा, बुद्धी म्हणा, अंतःकरण म्हणा. तसे तसे शब्द त्या त्या प्रसंगानुसार वापरले गेले. म्हणून या ठिकाणी बुद्धीचे धर्म आहेत असे या ठिकाणी सांगायला लागले. ते धर्म कोणाचे नाहीत, माझे नाही. मी कसा आहे तर असंग आहे. म्हणून कुटस्थाचं लक्षण सांगताना, कुटस्थ सांगताना तो या जीव चैतन्याचं लक्षण जे सांगितलं की कुटस्थ, बुद्धी आणि आभास. म्हणून याच्यातून कुटस्थ निर्विकार असल्यामुळे तो बाजूला. परंतु आता हे धर्म मग बुद्धीचे आहेत असं सांगितलं, कुटस्थाचे नाहीत. कारण कुटस्थ कसा आहे तर याच्याहून वेगळा आहे, त्याच्या ठिकाणी धर्म लावता येत नाही. म्हणून सांगायला लागले जीवपणाचे सर्व धर्म म्हणजे कर्तृत्व, भोक्तृत्व, पाप पुण्य, सुख दुःख बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. आता हे बुद्धीचे म्हणा, चिदाभासाचे म्हणा, पण कुटस्थाचे नाही, बुद्धीसह चिदाभासाचे. आणि म्हणून कुटस्थाचे नाहीत. आता जीव चैतन्य लक्षण सांगताना तिने बी घेतले, आपण बघितलं. परंतु आता कुटस्थ अलिप्त असल्यामुळं, असंग असल्यामुळं त्याचे धर्म नाहीत. मग हे बुद्धीचे चिदाभासाचे, चिदाभास म्हणजे बुद्धीमध्ये असणारं प्रतिबिंब चैतन्याचा. आणि भ्रांती ही बुद्धीस आभासाच होते, कुटस्थाला नाही. आता भ्रांती, भ्रम कोणला होतो कुटस्थाला नाही होत, बुद्धीस आभासालाच होतो. आभासालाच भ्रम होत असतो, कुटस्थाला होत नाही. कारण कुटस्थ कसा आहे निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी हे काहीच नाही, काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही. म्हणून असा हा कुटस्थ, कुटस्थ शब्दाचा अर्थ निर्विकार म्हणजे कोणताच विकार त्याच्यात नाही. त्याला काय म्हणायचं निर्विकार. आणि म्हणून हे धर्म याच्या ठिकाणी कोणतंच लक्षण नाही. म्हणून कसा आहे तो असा विलक्षण आहे. त्याच्यात कोणतंच लक्षण नाही. हे सगळे धर्म बुद्धीचे म्हणा किंवा बुद्धीसह चिदाभासाचे म्हणा, पण कुटस्थाकडे न्यायचे नाही. म्हणून हे महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यावर अशा प्रकारचा आरोप करायचा नाही. या धर्माचा आरोप कोणावर नाही करायचा, कुटस्थावर नाही करायचा. हे बुद्धीवर टाकून द्यायचे किंवा बुद्धीसह चिदाभासावर टाकून द्या म्हणले. म्हणून कुट शब्दाचा अर्थ मिथ्या,
सोनाराच्या ऐरणीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त किंवा कुट म्हणजे मिथ्या अशी जी बुद्धी ती स्थ म्हणजे असंग रूपानं राहिली. कुट म्हणजे मिथ्या बुद्धी, त्याच्यामध्ये स्थ म्हणजे कुट स्थ. कुट म्हणजे मिथ्या, स्थ म्हणजे त्याच्यामध्ये असंग रूपानं राहिलेला, म्हणजे कुट म्हणजे मिथ्या बुद्धी आणि तिच्यामध्ये असंग रूपानं राहिलेला असा कुटस्थ शब्दाचा अर्थ आहे. म्हणून कुटस्थ शब्द सांगताना असा कुटस्थ शब्दाचा अर्थ यावरून कोणताही धर्म कुटस्थाचा नाही. पण कोणताच धर्म कोणाचा नाही, कुटस्थाचा नाही. म्हणजे कुटस्थ कसा आहे, असंग आहे, संग नाही. म्हणून कुटस्थाचं सुद्धा लक्षण ओळखू यायला पाहिजे. कारण या ठिकाणी काय काय वस्तू आहे आणि कोणता कोणता धर्म कोणत्याच आहे, हे या ठिकाणी लक्षात येणं महत्वाचं आहे. जसं आपण पाहतो की वराड काय नवरदेव काय, हे लक्षात येणं गरजेचं असतं. की वराड कोणला म्हणायचं, नवरदेव कोणला म्हणायचं. जो अक्षिदा टाकीत जे त्याला वराड म्हणायचं, अक्षिदा टाकून घेतो तो नवरदेव असतो. म्हणून एकाच ठिकाणी असतात, परंतु नवरदेव वेगळा आहे आणि वराड वेगळा आहे. मग तसे सर्व या ठिकाणी वेगळं आहे, परंतु कुटस्थ कसा आहे याच्याहून वेगळा आहे. कारण त्याच्या ठिकाणी हे कोणते धर्म नाही. मग हे धर्म मानायचे तर मग चिदाभासाचे बुद्धीचे माना किंवा बुद्धीसह चिदाभासाचे म्हणा, कुटस्थाकडे न्यायचं नाही. यावरून कोणता धर्म कुटस्थाचा नाही, म्हणून कुटस्थाचा कोणता धर्म नाही आणि हे सर्व धर्म बुद्धीचे आभासाचे आहेत. म्हणून अशा प्रकारचं या ठिकाणी समजूत दृढ करण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगायला लागले की हे धर्म कोणाचे आहेत, तर आभासाचे आहेत. आणि बरं पुन्हा सूक्ष्म जरी विचार केला तर हे धर्म आभासाचे सुद्धा नाहीत. पुन्हा बारकावा जर केला तर हे धर्म कोणाचे नाहीत, आभासाचे सुद्धा नाहीत. तर मग कोणाचे? कारण आभास कसा आहे, प्रतिबिंब हे बिंबरूपच असतं. कसं असतं प्रतिबिंब, कारण सूर्याचं प्रतिबिंब पडलं तर ते प्रतिबिंब कोणाचं आहे, घटाचं आहे का पाण्याचं आहे? तर घटामध्ये पाणी असल्यामुळे ते घटामध्ये दिसलं, पण आहे कोणाचं, ते सूर्याचं आहे. तसं मग या ठिकाणी अंतःकरण सत्वगुणाचं आहे, याच्यामध्ये या ठिकाणी चैतन्याचं प्रतिबिंब पडलं, मग प्रतिबिंब आहे कोणाचं, तर मग चैतन्याचं आहे. म्हणजे या ठिकाणी जो काही कुटस्थाचं प्रतिबिंब ज्याला म्हणलं आभास, तर तो कसा आहे, तर तो कोणाचा आहे, तर तो चैतन्याचाच आहे. म्हणून सूक्ष्म विचार केला तर संसार धर्म आभासाचे सुद्धा नाहीत. कोणाचे? कारण आभास तरी कुटस्थाचा किंवा ब्रह्मचैतन्याचा आहे. मग आभास कोणाचा आहे? पण प्रतिबिंब पडलं, पण ते प्रतिबिंब आहे कोणाचं, तर ते बिंबाचंच आहे. मग त्यातलं त्याचं प्रतिबिंब हे त्याचं आहे, म्हणजे त्याचे हे सर्व घटाचं नाही किंवा घट त्याचा कोणी नाही, तर ते प्रतिबिंब दिसायला लागलं तर ते सूर्याचं प्रतिबिंब त्या घटामध्ये दिसायला लागलं, परंतु घटाचं नाही. आहे कोणाचं, तर ते सूर्याचंच आहे. तस या ठिकाणचा जो काही आभास आहे, तर तो कोणाचा आहे, तर चैतन्याचा आहे. आणि म्हणून तो चैतन्याचा आहे म्हणल्यावर चैतन्यच आहे. मग आता या ठिकाणी असा पुन्हा विचार केला सूक्ष्म होता. अगोदर तर पाहिलं आपण की हे धर्म आभासाचे माना, बुद्धीचे माना, पण कुटस्थाचे मानू नका. असं सांगता सांगता पुन्हा सांगायला लागले की आता कुटस्थाचे तर नाहीतच, पण पुन्हा जर बारीक विचार केला तर आभासाचे सुद्धा नाहीत. मग आहेत कोणाचे? मग हा प्रश्न आहे. तर कसं आहे, चैतन्य निर्विकार तर आभासही विकारी कसा होईल? आता जसा चैतन्य निर्विकार म्हणल्यावर आभास कसा आहे, निर्विकारच आहे. कारण चैतन्य निर्विकार आहे. आता इथं कुटस्थ कसा मानला, निर्विकार. आणि त्या कुटस्थाचं प्रतिबिंब जो काही आभास बुद्धीमध्ये पडलेला, मग तो बी कसा आहे, तर तो सुद्धा निर्विकार आहे. म्हणून खूप या ठिकाणी महत्वाचा चिंतन आहे. तर आभास सुद्धा कसा आहे, तर निर्विकार आहे. कारण कुटस्थ निर्विकार आहे
तर आभास सुद्धा निर्विकार आहे. म्हणून चैतन्याचे जे धर्म नाहीत ते प्रतिबिंब आभासास कुठून येतील? आता जसं चैतन्याचे धर्म आहेत ते बिंबामध्ये असले ते प्रतिबिंबात येईल. जसं तोंड आपण आरशामध्ये बघितलं तर जसं तोंड असेल तसं आरशात दिसत. ते आरशाचं नाही, ते प्रतिबिंब कोणाचं आहे तर ते बिंबाचंच आहे. आणि म्हणून जसं आरसा फुटला तर मग ते प्रतिबिंब कुठं गेलं तर ते बिंबरूपच झालं. बुद्धिभेदाचा आरसा जया हातोनी फुटला विरेशा म्हणून प्रतिमुखा भिलाशा मुकला तो. ज्ञानेश्वर महाराज सांगते 15व्या अध्यायामध्ये बुद्धिभेदाचा आरसा जया हातोनी फुटला विरेशा म्हणून प्रतिमुखाभिलाषा मुकला तो. बुद्धिभेदाचा आरसा ज्याच्या हातातून फुटला म्हणून त्याला त्या ठिकाणी आता प्रतिबिंब राहिलं नाही. कारण जे होतं ते प्रतिबिंब आता बिंबरूप झालं. आता आरसा पुढे राहिला नाही. तसं ज्याचा बुद्धी या ठिकाणी बुद्धिभेदाचा आरसा हे बुद्धिरूपी भेदच या ठिकाणी त्याचा निघून गेला. आता प्रतिबिंब कुठं राहिलं? मग जे प्रतिबिंब बुद्धी होतं तर ते बिंबरूप झालं. कारण बुद्धीच राहिली नाही आता त्या ठिकाणी. मग आरसाच फुटून गेल्यावर जसं ते प्रतिबिंब असतं तर ते बिंबरूप झालं. तसं बुद्धिभेदाचा आरसा त्याच्या हातातून फुटला आणि म्हणून त्याला प्रतिबिंब आता राहिलेलं नाही. म्हणून असं त्या ठिकाणी सांगायला लागले. तर या ठिकाणी हे मुद्दा महत्वाचा की जसं कुठं निर्विकार आहे मग प्रतिबिंब कोणाचं आहे तर कुठं असतात आवाज कोणाचा आहे तर कुठं असतात. मग आला कुठंच निर्विकार म्हणल्यावर आवाज तरी कसा आहे तर निर्विकारच आहे. आता कुठंच असंग म्हणल्यावर त्याचं प्रतिबिंब कसं आवाज कसा आहे तर असंगच आहे. म्हणून असं या ठिकाणी सांगायला लागले. मग हे धर्म जसे बिंबाचे नाही तर प्रतिबिंबाचे नाही. मग जसं बिंब असेल तसं प्रतिबिंब दिसत असतं. म्हणून बिंबामध्ये लक्षण असते तेच प्रतिबिंबात दिसत असते. जसं आपण पाहतो जसं तोंड असेल तसं आरशात दिसत. एखाद्या दात कुठं आलेली मग त्या ठिकाणी आरसा किती जरी भाजी आणला तर ते दात दिसणार त्याची तशी पुढं. कारण जसे जसं आहे तसं दिसणार. मग तसं कुठंच कसं आहे तसं त्याचं प्रतिबिंब आहे असं सांगायला लागले. म्हणून त्याने दृष्टांत दिला. एकाच्या डोक्यावर पागोटे आहे, फेटा आहे. मग आरशामध्ये काय दिसन? फेटात दिसणार, पागोटात दिसणार. म्हणून डोक्यावर एखाद्याच्या नाही तर मग दिसणारच नाही. मग जसं बिंब तसं प्रतिबिंब. मग हे जसं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की डोक्यात जसे पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके कसे दिसणार? आता डोक्यात जर पागोट नसेल तर आरशामध्ये कसं दिसणार? नाही दिसणार. मग प्रत्यक्ष सुख दुःख धर्म दिसतात त्यांची काय वाट? म्हणले आता अगोदर तर म्हणले कुटस्थाचे नाहीत, आता म्हणले प्रतिबिंबाचे बी नाहीत, आभासाचे नाहीत. मग आता हे सुख दुःख आहेत तरी कोणाचे? मग आता म्हणजे एक एक मोकळं करून घेतलं. जीव चैतन्याचं लक्षण सांगताना 3 सांगितले, कुटस्थ, बुद्धी आणि आभास. आता म्हणले हे कुटस्थ कसं आहे? असंग आहे, निर्विकार आहे, त्याचे धर्म नाहीत. सुख दुःख हे धर्म त्याचे नाहीत. म्हणले बुद्धीचे आहेत आणि बुद्धीचं आभासाचे आहेत. आता आभासाचे पण नाही सांगितले, कारण आभास म्हणजे काय? प्रतिबिंब. की जसं बिंब असेल तसं प्रतिबिंब. म्हणून दृष्टांत सुंदर देवरात आहे ना की डोक्याला पागोटे असले तर प्रतिबिंब सुद्धा पागोट्यासहित दिसन ना. तसं डोक्यावर पागोट आहे तिकडं सुद्धा आरशामध्ये पाहिल्यावर काय दिसन? तर डोक्याला पागोटच दिसणार ना. म्हणून जसे बिंबात लक्षण तसे प्रतिबिंबात. कारण प्रतिबिंब आहे कोणाचं तर बिंबाचंच आहे. आणि म्हणून सर्व धर्म आभासाचे नसून एकट्या बुद्धीचे आहेत.
आणि त्याच बुद्धीत आभास असल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे मात्र वाटते. आता या ठिकाणी सांगितलं हे सर्व धर्म बुद्धीचे आहेत. पण आता त्या बुद्धीमध्ये आभास असल्यामुळं ते आभासाचे आहेत असं वाटतं, पण आहेत धर्म कोणाचे? तर बुद्धीचे आहेत, आभासाचे सुद्धा नाही. कारण आपण पाहिलं की आभास कसा आहे, तर ज्याचं आहे ते बिंब कसं आहे तसं प्रतिबिंब आहे. आभास कोणाचा आहे? तर कुटस्थाचा आहे. मग जसा कुटस्थ तसा आभास. म्हणून ह्यो दृष्टांत त्यातून त्याने सांगितलं की आरशामध्ये एखाद्याच्या डोक्याला पागोटी आहे. मग जसं डोक्याला पागोट आहे तसं त्या आरशामध्ये सुद्धा प्रतिबिंब दिसन पागोट्याचा. मग हे संसार धर्म, सुख दुःख, जन्म मरण हे धर्म कोणाचे? ते म्हणते हे कुठ बुद्धीमध्ये आभास असल्यामुळं कुठं त्या प्रतिबिंबाचे किंवा आभासाचे वाढतात. परंतु ते बुद्धीमध्ये असल्यामुळं पण हे धर्म आभासात सुद्धा नाहीत. मग हे धर्म आहेत कोणाचे? हे धर्म बुद्धीचे आहेत असं सांगायला लागले. वाटतेत मात्र आभासाचे. मग का वाटते? तर तिथं तो असल्यामुळं वाटायला लागले. कुठं आहे? तर बुद्धीमध्ये आहे आभास. म्हणून ते आभासाचे धर्म वाटायला लागले. पण आहेत खरे बुद्धीचे. म्हणून असं नमूद करायला लागले. तर त्याच बुद्धीत आभास असल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असे वाटते. आता त्या बुद्धीमध्येच आभास आहे म्हणून ते आभासाचे वाटते. पण आहेत मात्र बुद्धीचे, आभासाचे नाहीत. म्हणजे आभास सुद्धा कसा आहे मग आता? कुटस्थासारखाच आहे. कारण आहे कोणाचा? तर कुटस्थाचाच आहे. त्याचप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाचे ठिकाण दिसतात. आता दिसायला लागले म्हणजे असते थोडे, म्हणून दिसतात कसे? आता वस्तुतः जर आभासाच्या ठिकाणी संसार धर्म नाहीत असे सिद्ध झाले तर मग हे धर्म कुटस्थाचे तर मुळीच नाहीत. आभासाचे नाहीत असे सिद्ध झाल्यावर कुटस्थाचे मुळीच नाहीत ना. हे निराळे सांगावयास नकोच. या विषयाचे प्रतिपादन विद्यारण्य स्वामीने तृप्तिदीपात विस्ताराने केले आहे. म्हणून या ठिकाणी विद्यारण्य स्वामींना अशा प्रकारचे पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये याच सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे तृप्तिदीपात. म्हणून पंचदशी ग्रंथ या ठिकाणी जर आपण बघितला त्याच्यामध्ये अशा प्रकारचे हे वर्णन आलेलं आहे. तर म्हणून हे सुद्धा तिथं सुद्धा हेच या ठिकाणी स्पष्ट करून दिलं. वाटतात आभासाचे कारण तो बुद्धीमध्ये असल्यामुळं, पण आहेत हे बुद्धीचे. हे सगळे संसार धर्म कोणाचे आहेत? तर आहेत बुद्धीचे, वाटतात आभासाचे. मग का वाटतात? तिथं ते वाचल्यामुळं. जसं त्या ठिकाणी स्फटिक त्या लाल फुलावर ठेवला तर तो स्फटिक या ठिकाणी लाल रंगाचा दिसतो, परंतु स्फटिक लाल नाही. तर तशा संबंधामुळे तो लाल दिसायला लागला, कारण फुलाचा संसर्ग मुळे तो तसा वाटायला लागला. पण वास्तविक परत तो लाल झालेला नाही. पण तो स्फटिक त्या ठिकाणी ठेवल्यामुळे तो स्फटिक लाल दिसतो त्या लाल फुलानंतर. तशा प्रकारचं हे आवाज बुद्धिस्त असल्यामुळं, बुद्धीमध्ये असल्यामुळं ते बुद्धीचे धर्म त्याचे वाटतात खरे, परंतु हे त्याचे नाहीत. तर ते बुद्धीचेच आहेत. आणि जसा कुटस्थ निर्विकार आहे तसा आभास सुद्धा कसा आहे? निर्विकार आहे. म्हणून हे सांगताना त्यानं पागोट जसं एखाद्याच्या डोक्याला पागोट आहे, आरशामध्ये ते पागोटच दिसणार. मग तसे जसे कुटस्थाचे धर्म आहे तसेच या ठिकाणी ह्या आभासात सुद्धा तसेच आहेत, कारण हे दोन्ही एकच आहे. म्हणून हे जर विकार आभासाचे नाहीत तर मग कुटस्थाचे नाहीत हे वेगळं सांगायची गरज आहे का? आभासाचे नाहीत म्हणजे कुटस्थाचे नाहीत हे या ठिकाणी सांगायची गरज नाही. आणि म्हणून
या विषयाचे प्रतिपादन विद्यारण्यांनी केले. म्हणून विद्यारण्य स्वामीने म्हणून हे अध्यात्माच्या ग्रंथामध्ये याच्याविषयी या ठिकाणी माहिती पुष्कळ या ठिकाणी अशा प्रकारचे दृष्टांतानं आपल्याला माहिती करून घेता येते. आणि ते पंचदशी नावाचा ग्रंथ म्हणून याला या ठिकाणी तोलून मोलून अशा प्रकारचे जसे विचारसागरामध्ये विषय तोलून मोलून अशा प्रकारचे अनुभवाशी जुळते मिळते आहेत, तसाच या ठिकाणी अध्यात्मा समजून सांगणारा या ठिकाणी चिंतन सांगणारा ग्रंथ हा पंचदशी नावाचा जो विद्यारण्य नावाच्या ऋषीनं या ठिकाणी लिहिलेला आहे, तर तो सुद्धा अशाच प्रकारचा आहे असं ग्रंथकार सांगायला लागले. त्यात सुद्धा असंच हा विषय स्पष्ट करून दिलेला आहे आणि तो तृप्तिदीपामध्ये सांगितलेला आहे. बुद्धीमध्ये अनंत जन्माचे पाप पुण्याचे संस्कार आहे. आता बुद्धीमध्ये संस्कार आहे, किती जन्माचे आहेत? अनंत जन्माचे. अनेक जन्मामध्ये या ठिकाणी जे संस्कार झाले ते कुठे झाले? तर बुद्धीमध्ये झाले. अनंत जन्माचे संस्कार, त्या संस्कारानुरूप नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना, सुखदुःखे, गमनागमन सर्व बुद्धीच्या ठिकाणी असून आता पहिलेच भरपूर संस्कार आणि पुन्हा आपण रोज पाहतो, खातो, अनेक प्रकारच्या वासना, इच्छा होतात, त्या सर्व पुन्हा आता नवीन व्हायला लागले ते. पण अनेक प्रकारची बुद्धीमध्ये काय संस्कार पहिलेच आहेत आणि पुन्हा पुन्हा व्हायला लागले, पुन्हा 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 त्या ठिकाणी अशा प्रकारचं सुख दुःखे गमनागमन म्हणून हे सर्व काही धर्म बुद्धीचे आहेत. आणि बुद्धी संबंधाने चिदाभास आपल्या ठिकाणी धारण करतो. आणि बुद्धीचा संबंध, कारण हा चिदाभास कुठं आहे? तर बुद्धीमध्ये आहे. मग ह्यो आपल्या ठिकाणी मानतो, ह्या आपले धर्म मानायला लागला, बळच मानायला लागला. म्हणून कासया सत्य मानिला संसार, काय केले चार माझे माझे. खूप या ठिकाणी विषय सुंदर अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून आहेच बुद्धीचे धर्म, परंतु बुद्धीचे असताना हा बुद्धीमध्ये असल्यामुळं याचे चिदाभासाचे वाटायला लागले ते. म्हणून जसं या ठिकाणी आपण दृष्टांत घेतला की स्फटिक लाल दिसायला लागलाय, लाल लाल फुलावर ठेवल्यामुळे लाल वाटायला लागला, वास्तविक तो लाल झालेला नाही, लाल फुलामुळे तो लाल दिसायला लागलाय. म्हणून या ठिकाणी झोपेत बुद्धी नाही जीव आहे. म्हणून या ठिकाणी पाहायचं आपल्याला की बुद्धी संबंधाने चिदाभास आपल्या ठिकाणी धारण करतो. कुटस्थ चैतन्य तर सर्व अवस्थेत सर्व विकारांहून रहित असून आभासाच्या भ्रांतीने ते विकार कुटस्थाच्या ठिकाणी प्रतीत होतात असो. म्हणून कुटस्थ चैतन्य तर सर्व अवस्थेत सर्व विकार रहित असून आभासाच्या भ्रांतीनं काय व्हायला लागलं? कुटस्थाच्या ठिकाणी सुद्धा प्रतीत व्हायला लागले, परंतु कुटस्थ कसा आहे? सगळा अलिप्त आहे. या महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याच्या लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे आहेत याचा विचार सांगितला. म्हणून हे संसार धर्म आहेत तरी कोणाचे, हा विचार आलेला आहे. म्हणून असा विचार या चिंतनामध्ये आलेला आहे. म्हणून जसं आपल्याला ज्याचे का आहेत त्याचे कळाले, तर मग तिकडे त्या ठिकाणी त्याची मानता येते. नसलेली नाही कळाल्यामुळं काय होतं? मग आपण आपलेच ठिकाणी ते लावून घेतो. म्हणून याचा स्पष्ट बोध झाला पाहिजे ते आहेत कोणाचे. म्हणून हे या ठिकाणी तेच समजून सांगायला लागले की कुटस्थाचे नाहीत. आता कुटस्थाचे नाहीत कारण कुटस्थ असंग आहे, निर्विकार आहे. बरोबर. आभासाचे सुद्धा नाहीत, कारण आभास कसा आहे? तो कोणाचा आहे? तर कुटस्थाचाच आहे, म्हणून त्याचे सुद्धा हे धर्म नाही. कारण जसं कुटस्थ असन तसा आभास, त्याचं प्रतिबिंब जसं बिंब असन तसं प्रतिबिंब. पण डोक्याला पागोट तसं आरशात सुद्धा पागोटच दिसणार. जसं त्या ठिकाणी बिंब तसं प्रतिबिंब. म्हणून कुटस्थाचे नाहीत तर प्रतिबिंबाचे सुद्धा नाही, म्हणजे आभासाचे सुद्धा नाही. म्हणजे धर्म आहेत तरी कोणाचे? तर हे सगळे धर्म बुद्धीचे आहेत असं विचाराने ध्यानात येतात. म्हणजे आपले नाहीत, आहे कोणाचे? तर बुद्धीचे आहेत. म्हणून देखीचे देहीचे धर्म देही आत्मा आत्मयाच्या ठाई ऐसे जाणणे ते पयान आते. म्हणून माणसं परमार्थ जे करत असले
पण विचाराचा परमार्थ करणं द्यायला वाटतं जाऊ द्या तिकडे, बाकीचं काहीतरी करणं, आपल्या मनाचा परमार्थ करणं, मनानं करणं हे सोपं वाटतं. पण विचाराचा परमार्थ करणं कोणी या ठिकाणी आन हाती, कोणी विचार येता निरसले, आणि विचारानंच काय होत असतं, निराश होतो. म्हणजे विचारानं जातं म्हणल्यावर ते अविचारानं होतं असं म्हणावं लागतं. जसं मंद अंधकारामुळं दोरीवर सर्पाचा भ्रम झाला आणि स्पष्ट प्रकाशानं दोरीच आहे असं कळालं. म्हणून जसंही तसं कळण्यासाठी ज्ञान प्रकाशे पाहिलं, मग अंधकार जाईल. तैच गुरुकृपा होईल पार्थागा. म्हणून ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जर पाहिलं तर मग अंधकार राहत नसतो, मोह जात असतो. आणि म्हणून हे ज्ञानाच्या प्रकाशाचं किमय आहे. म्हणून ज्ञान महत्वाचे आहे. म्हणून ज्ञानाचं वर्णन या ठिकाणी केलं. म्हणून ज्ञान खूप महत्वाचं आहे. ज्ञानानं जसं आहे तसं कळत, जसं प्रकाशानं दोरीत दिसते आणि मंद प्रकाशामध्ये दोरी नसून तो साप आहे असं वाटतं. आणि म्हणून तो साप वाटल्यामुळे मग खटपट सुरू होती किंवा त्याला भीती वाटते, भद्रपान लागत आणि तो त्या ठिकाणी मित्र असला तर मरून सुद्धा जातो किंवा त्याच्या शरीरात सुद्धा विष निघत, की दोरी होती दोरी परंतु कळली नाही दोरी, आणि वाटला नव्हता साप पण वाटला साप, आणि म्हणून धांदल उडाली, म्हणून त्याला त्या ठिकाणी नाही तेच दिसू लागलं. तशा प्रकारचं या ठिकाणी ह्या गडबडीमध्ये धानलीमध्ये आपल्याला हा प्रपंचच खरा वाटला. विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्ध अनादि जो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगते की हे अशा प्रकारचे धांदल गडबडीमध्ये जसं या ठिकाणी काहीचे काही दिसतं, काहीचे काही मानितो, तसा हा सुद्धा या ठिकाणी गडबडीमध्ये विचार नाही करता हा प्रपंच खराच मानला आणि याचे धर्म सगळे आपल्याकडेच घेतले. आपणच या ठिकाणी जन्मणारे, मरणारे, सुखी दुःखी, पापी पुण्यवान, आकारवान, विकारवान हे सर्व आपणच आपल्या ठिकाणी मानले. आता याचे धर्म याच्या ठिकाणी टाकून देऊन आपण निर्विकार आहोत किंवा आपल्याला काही मिळायचंच नाही तर आहे शित्व अंग अंगे डोळे उघडी, किंवा दुःख घालवायचे नाही, सुख मिळवायचं नाही. चैतन्य म्हणल्यावरती ब्रह्मरूप आहे, आनंद रूप आहे. ब्रह्म म्हणल्यावरती आनंद रूपच असतं, सतरूपच असतं, चिद्रूपच असतं, आनंद रूप सुद्धा असतं. आणि ते ब्रह्म स्वरूप या ठिकाणी मी आहे असा निश्चय या ठिकाणी, कारण कुटस्थ आहेच आणि आभासाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या जसं प्रतिबिंबाला प्रतिबिंब हे बिंबरूप असतं, तसं आभास सुद्धा कसा आहे, कुटस्थ स्वरूप आहे. आणि हे या ठिकाणी आभासाचं लक्षण आपल्याला इथं समजून सांगायला लागले. म्हणून आभास ब्रह्मरूप या ठिकाणी लक्षात येण्यासाठी हा विषय आपला पुढे येणारच आहे. आणि म्हणून कुटस्थ तर आहेच, पण आभास सुद्धा कसा आहे, त्याचाच असल्यामुळं तो सुद्धा निर्विकार आहे, तो सुद्धा असंग आहे. आणि हे खूप महत्वाचं विचारसागरातलं चिंतन अशा प्रकारचं आहे की कुटस्थ निर्विकार आहे, आभास सुद्धा निर्विकार आहे. कुटस्थ असंग आहे, आभास सुद्धा असंग आहे. जे त्याचे धर्म याचे धर्म, जसं बिंब तसं प्रतिबिंब. म्हणून बिंब जसे जे लक्षण बिंबात तेच लक्षण प्रतिबिंबात. कारण बिंबात एक लक्षण आणि प्रतिबिंबात एक लक्षण हे असं काही असणार नाही. कारण जसं बिंब असन तसं प्रतिबिंब, म्हणून ते काही वेगळं नाही. आणि हेच या ठिकाणी विचारसागरातून महत्वाचं कळून घेऊन तसा निश्चय होणं गरजेचं असतं. आणि म्हणून माऊलीनं सांगितलं की हे धर्म बुद्धीचे कोणते आहेत, आत्म्याचे कोणते आहेत, त्याचे धर्म त्याच्या ठिकाणी पहा. आणि म्हणून माझे धर्म पूर्वीचा जाणणारा एक असणं अशा प्रकारचं आहे. आणि हे सगळं काही आताच न जाणणार अनेक, हे मी नाही.
हे मी मानलं असलं तरी अविचारानं अंतर्गर्भणीमध्ये या ठिकाणी विश्व स्वप्नाचा आधार म्हणजे धानलीमध्ये मी या ठिकाणी याला पट्यालाच खरं म्हणून बसलो. मग कसं धानलीमध्ये, तर म्हणून त्यांनी सांगितलं की जसं आपण बघतो की गडबडीमध्ये जसं दोरीवरच साप म्हणून त्यानं त्या सापाच्या भीतीनंच त्या ठिकाणी घबराट झाली, कारण पाहिलं नाही व्यवस्थिशीर. ज्ञानेश्वर महाराज पाहते, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चेले जाईन ऱ्या. मी विचाराने पाहिलं हा प्रपंच आहे. जसं स्वप्न जाग झाल्यावर नाही, तसा हा प्रपंच सुद्धा विचारावर नाही. कारण विचार केल्यावर निराश होतो. कोणतीही वस्तू घ्या, आता शरीर शरीर आपण म्हणायला लागलो. आता शरीरात पाहायला गेलं तर हाडमास आहे. आता हाडमास पाहायला कुठं शरीर आहे? हाडमासात कुठं शरीर आहे? गणपती मातीमध्ये कुठं गणपती आहे? आणि गणपती सगळी मातीची आहे, किंवा शरीरामध्ये सगळे हाडमासच आहे, पण हाडमासात कुठं शरीर आहे? अन्वय व्यतिरेक. कुठं सर्व शरीरामध्ये हाडमास आहे, पण हाडमासा शरीराचा पत्ता नाही. तसं या ठिकाणी आपल्याला विचारानं याचा काय करायचा? निराश करायचा. आणि जे विचारानं जे नाही ठरतं ते नसतंच. आणि मग जे काय वाटायला लागलं ते विचार नाही करता केलेला निर्णय आहे. विचार नाही करता आपण या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय करून बसलो. आणि विचारानं तर ते नाही, विचारानं याचा निराश होतो. विचारिता निरसले. आणि प्रपंच काही ढकलून दिले नाही, तर सहजे सांडवले. सहज, कारण जी वस्तू नाहीच. मग आता सर्पाला काही काठ्या मारून त्याला काही मारून टाकलं नाही, किंवा कुंकण नेऊन टाकलं नाही, तर तो नाही ठरला. आता पुन्हा काही करायची गरज नाही. तर हा प्रपंच नाही ठरला म्हणजे प्रपंचातलं दुःख सुद्धा नाही ठरलं. प्रपंच नाही ठरला म्हणजे प्रपंचातली येरझार नाही ठरली. प्रपंच नाही ठरला म्हणजे ब्रह्मरूप मी आहे असं सिद्ध झालं. प्रपंचामुळेच या ठिकाणी ब्रह्मरूपता, प्रपंचाचा निराश केल्याशिवाय ब्रह्मरूपता सिद्ध होत नाही. याचा निराश केल्यावर ब्रह्मरूपता म्हणजे सिद्धच आहे. आणि म्हणून असं लक्षात घेता येतं या चिंतनातून. म्हणून आजचा आपला विषय या ठिकाणी जीव चैतन्याचं लक्षण आपण बघायला लागलो. आणि या जीव चैतन्यामध्ये काय अडचणी आहेत तेही आपण या ठिकाणी, संसार धर्म हा हे बुद्धीचेच आहेत हे या ठिकाणी सांगितले, की जसे कुटस्थाचे नाहीत, आणि एवढंच नाही तर मग आभासाचे सुद्धा नाहीत, कारण त्यातच आहे तो. आहेत तर कोणाचे? मग बुद्धीचे. वाटायला लागले तर आभासाचे. ते बुद्धिस्थ असल्यामुळं, जवळ असल्यामुळं, स्फटिकासारखं, स्फटिक जसं लाल वाटायला लागलं लाल रंगामुळं, त्या लाल फुलामुळं, तसे हे बुद्धीचे धर्म इथं असल्यामुळं वाटायला लागले, परंतु हे त्याचे नाही, असं या ठिकाणी आपण बघितलं. म्हणून झालेला विषय संतांच्या चरणी अर्पण करू, आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे, हेने वागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदान. जे खाचे व्यंकटे सांडो, थया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जीवांची हतो तेला हो प्राणी जात. वर्षोत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. सदा कल्पतरुचे आरो, चैतना चिंता मनीचे गावो. बोल तिजे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन. मार्दंड जे तापहीन, हे सर्व सदा सज्जन स्वैरे होते. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीन लोकी. भजितो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथ भजे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हो म्हणे, येत म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसाव, येणे वर ज्ञान देव सुखी आधारा.
हे नेवर ज्ञान देव सुख्या झाला पुंडलिकावले हरी विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरनाथ भगवान के माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज रामकृष्ण हरी सर्वांना. जय हरी महाराज. जय जय रामकृष्ण. जय हरी महाराज. जय हरी. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी. जय हरी. जय जय हरी. जय हरी. जय हरी महाराज. जय हरी. जय जय हरी. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरे.